दुसऱ्याच्या जीवावर आपला संसार चालवणं, पक्ष चालवणं, आयडियोलॉजी त्या ठिकाणी कॉपी पेस्ट करणं हे किती दिवस? दरोडे आर्थिकच नसतात, सामाजिक पण असतात, आता राजकीय सुद्धा आहे. दुसऱ्याच्या लोकांना पळवणाऱ्याला सुद्धा जर तो फार मोठा लीडर, एक था टायगर, एक ही टायगर किंवा ज्या ज्या काही उपाध्या दिल्या जातात, मला वाटतं त्या सगळ्या बेछूट आहेत. कारण त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर, स्वकर्तृत्वावर काहीही केलेलं नाही. एखादा खासदार आपला निवडणुकीचा फॉर्म भरताना त्या पक्षाचा एबी फॉर्म भरतो, त्याच्यावर जे लिहिलेलं असतं, निवडणूक आयोग जे नियम घालून देतं, कायद्यानं जे नियम घालून दिलेले आहेत, भारतीय संविधान आपल्याला काय सांगतं, या सगळ्या गोष्टींचा जर बारकाईनं अभ्यास केला तर माननीय न्यायालयामध्ये जो कोणी खासदार पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात प्रवेश करतो त्यावेळेस तुम्हाला अगोदर राजीनामा देणं अपेक्षित असते. राजीनामा दिला जात नाही तरी सुद्धा तिकडं तो 5 वर्ष, 4 वर्ष, 3 वर्ष जे काही त्याच्या गद्दारीचा पिरियड सुरू होतो तेव्हापासून तो जर करत असेल तर ही पक्षविरोधी कारवाई नाही का? राजकीय दरोड्यामध्ये न्याय व्यवस्था कधी बोलणार आहे की नाही हा मला पडलेला प्रश्न आहे. पक्षांतर बंदीचा कायद्याचा निर्णय का होत नाही? कुठल्याही आमदाराला, खासदाराला कायद्याची भीती का नाही? या देशामध्ये जर कायद्याचं राज्य असेल, न्याय व्यवस्था सर्वोच्च असेल तर रोज नियमांचं उल्लंघन होत आहे आणि पायदळी तुडवणारे लोकशाहीचे म्हणजे जे खरंच कायदे करतात ते जर कायदे मोडत असतील तर याचा अर्थ यांना या देशाची राज्यघटना मान्य नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, माननीय सर्वोच्च न्यायालय या देशातील सर्वोच्च न्याय संस्था असताना सुद्धा वर्षानुवर्ष तारीख पे तारीख मिळते, याच्यावर निर्णय होत नाही. म्हणून या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये पक्षांतर बुडबुडे त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने निर्माण होत आहेत. त्यांना पक्षविरोधी कारवाया करण्यासाठी समर्थन मिळतंय. आपल्या नेत्याशी गद्दारी करा, आपल्या कार्यकर्त्यांशी गद्दारी करा, आपल्या पक्षाशी गद्दारी करा, मतदार संघातल्या लोकांशी गद्दारी करा, मतदारांशी गद्दारी करा, कुटुंबाशी गद्दारी करा, स्वतःच्या मनाशी गद्दारी करा, हे बिंबवलं जात आहे आणि विकले जा. कायद्याचं पालन करू नका. पण ज्यावेळेस तुम्ही सभागृहात जाता, कायद्या करताना मात्र तुमचे हात वर होतात, तुम्ही पाठिंबा देता. मग कुठला कायदा लोकांनी मान्य करायचा, कुठली भूमिका लोकांनी लक्षात ठेवायची, किंवा तुम्ही ज्या काही भूमिका घेतात, मग जर कायदे चुकीच्या गोष्टीसाठी त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीचा गैरवापर होत असेल, कारण डिलिमिटेशनच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीनं सगळे गंभीर असताना सुद्धा तारीख पे तारीख होते, याबद्दल लोकांचं मत फार कडवट आहे. न्याय व्यवस्था मात्र याच्यावर बोलायला तयार नाही. हे फार गंभीर आहे असं वाटतं. आणि याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे. मी पुण्यातून संतोष शिंदे, संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. निंबाळकरांमध्ये आपल्या नेत्यासोबत, पक्षासोबत, शिवसैनिकांसोबत पक्षविरोधी कारवाई करण्याची हिंमत होते. जाधवांची होते, पाटलांची होते, वाकचौरेंची होते. एका पक्षाशी झाली तशीच इतर राज्यात सुद्धा झाली. पश्चिम बंगाल नजरेसमोर आहे. नुसतं पश्चिम बंगालच नाही, महाराष्ट्रामध्ये दुसरा पक्ष सुद्धा लगेच गॅसवर आला. त्यांच्याकडे पण 7-8 खासदार आहेत आणि तिथं सुद्धा अशा पद्धतीनं घातपात होऊ शकतो. पण ही कायद्यानं होऊ शकते का? एखादा खासदार आपला निवडणुकीचा फॉर्म भरताना त्या पक्षाचा एबी फॉर्म भरतो, त्याच्यावर जे लिहिलेलं असतं, निवडणूक आयोग जे नियम घालून देतं, कायद्यानं जे नियम घालून दिलेले आहेत, भारतीय संविधान आपल्याला काय सांगतं, या सगळ्या गोष्टींचा जर बारकाईनं अभ्यास केला तर माननीय न्यायालयामध्ये जो कोणी खासदार पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात प्रवेश करतो त्यावेळेस तुम्हाला अगोदर राजीनामा देणं अपेक्षित असते. राजीनामा दिला जात नाही तरी सुद्धा तिकडं तो 5 वर्ष, 4 वर्ष, 3 वर्ष जे काही त्याच्या गद्दारीचा पिरियड सुरू होतो तेव्हापासून तो जर करत असेल तर ही पक्षविरोधी कारवाई नाही का? आणि मग संसदीय भूमिका, विधिमंडळाची भूमिका सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असेल तर ते त्याला पाठीशी घालतात
आणि मग तिथं सुद्धा तारीख पे तारीख होतं, सगळे एकमेकाला फसवतात. याचा अर्थ काय, तर आपण कायद्याला सुद्धा हलक्यात घेतो. हे किती दिवस चालणार? म्हणजे आज खासदारांनी हिंमत केली, उद्या आमदार करतील, परवा नगरसेवक करतील, अजून 4 दिवसांनी जिल्हा परिषदचे सदस्य करतील, कधी ग्रामपंचायतचे सदस्य करतील. म्हणजे याला काय म्हणायचं? आजही पहिल्यांदा शिवसेना ज्यावेळेस फोडली होती, फुटली गेली, चिन्ह पळवलं, पक्ष पळवला, तीच केस अजून सर्वोच्च न्यायालयामध्ये 4 वर्ष झाली, त्याच्यावर फक्त पुढे ढकललं जातं. माननीय सर्वोच्च न्यायालयानेच निर्णय घेतला की जर आता निकालाप्रती जर या सगळ्या गोष्टी आल्या असतील तर मग 3 महिन्यात तो निकाल लागला पाहिजे, तारीख पे तारीख द्यायची नाही. आणि दुसऱ्या बाजूला वर्षानुवर्ष ह्या केसेस अशाच पेंडिंग राहतात, त्याच्यावर निर्णय दिला जात नाही. म्हणून वेगळ्या राज्यात प्रादेशिक पक्षांना संपवण्यासाठी, प्रादेशिक पक्षांमध्ये अंतर्गत वाद लावण्यासाठी, कारण रिजनल पार्टी ही कुठल्याही त्या राज्याची अस्मिता असते, ते तिथल्या नागरिकांच्या हितासाठी ज्या पद्धतीनं प्रयत्न करतात, ते सगळं संपवायचंय, उद्ध्वस्त करायचंय. अशी एकंदरीत राष्ट्रीय पक्षाची आणि राष्ट्रीय नेत्यांची आणि त्यांच्या कारभाराची भूमिका असेल तर हे कसं काय चालणार? कायदा म्हणजे काय? कायदा कशाला म्हणतात? कायदा करणारी जर सभागृह कायद्याने वागत नसतील, कायदा करणारे जर लोकप्रतिनिधी कायदा मोडण्याची हिंमत दाखवत असतील, नियमांचं उल्लंघन करत असतील, तर मग सर्वसामान्य गोरगरिबांना नियमांचा धाक दाखवून तुम्ही दंड ठोठावणार, पनिशमेंट करणार आणि मोठ्या श्रीमंतांनी केल्यानंतर त्यांना पाठीशी घालणार. हे कायद्यामध्ये बसतं का? आज एका राज्यात 20 खासदार पळवले गेले, शेवटी त्यांना नियमांमध्ये म्हणजे एक आर्टिकल जे काही सांगतं त्याच्या मागे सुद्धा त्या कायद्याचा अजून मतितार्थ दडलेला असतो. जो दडलेल्या मतितार्थातून जो मार्ग काढला जातो, इतर पक्षात विलिनीकरण करून तुम्ही परत त्याला आपल्या सत्ताधारी पार्टीला जर पाठिंबा द्यायला लावत असाल तर मग त्यांनी जे काही बंड केलं, मग ते 1/3 असेल, 1/4 असेल, अजून जे काही असेल, जी काही सीमा ठरवली ती संसदेमध्ये लोकसभेच्या माध्यमातून जी गोष्टी घडतात त्यांचे चेअरपर्सन जे ठरवतात तेच विधिमंडळामध्ये विधानसभा अध्यक्षाच्या माध्यमातून घडलंय हे महाराष्ट्रात 2 पक्षांसोबत. परत आता तिसऱ्यांदा जर घडत असेल, घडवलं जाणार असेल तर महाराष्ट्राचं राजकारण याच 2-4 पक्षांच्या बाबतीमध्ये, यांच्याच बाबतीमध्ये धोक्याची घंटा वाजत राहणार का? हा प्रश्न आहे. तुमच्यातलं कर्तृत्व शून्य झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्याकडे बघताय त्यावेळेस त्याच्याकडूनच पाळणा हल्ला पाहिजे अशी अपेक्षा ज्यावेळेस ठेवली जाते त्यावेळेस आपला आपल्यावर विश्वास नाही अशा पद्धतीची भावना स्वतःच्या मनामध्ये निर्माण होते, म्हणून दुसऱ्याकडे पाहिलं जातं. तसं जर एखाद्या नेत्याने कार्यकर्ता घडवला, मोठा केला, त्याला प्रतिनिधित्व दिलं, त्याला लढण्याचं बळ दिलं, त्याला निवडून आणलं आणि त्याच्या काही दुपट्या नसीवर बोट ठेवून जर त्याला दुसऱ्यांनी पळवलं तर यांनी जे काही 10-20 वर्षामध्ये त्याच्यावर वेळ घालवलाय, त्याच्यासाठी सगळं केलं, त्याला एका क्षणात उद्ध्वस्त करायचं आणि त्या एकंदरीत राजकीय गोष्टीला संपवायचं हे कितपत चालणार? आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा 5वा, जे की पहिले 4 तुमच्या लक्षात आले असावेत असं गृहीत धरतो. एखाद्या नेत्याला संपवायचंच, एखादा पक्ष संपवायचाच, एखाद्या कार्यकर्त्यांना उघडच पाडायचं किंवा एखाद्याचं सामाजिक राजकीय आयुष्य उद्ध्वस्तच करायचं, अशी सुपारी घेऊन जे काही राजकारण होतंय, केलं जातंय, त्यांना माझी एवढीच विनंती आहे. या राज्यामध्ये 288 आमदार आहेत, 48 खासदार आहेत. किती दिवस दुसऱ्याचे पक्ष आणि दुसऱ्याचे आमदार खासदारच फोडणार? तुम्ही 288 आमदार उभं करा, तुम्ही 48 खासदार स्वतःच्या पक्षाचे उभे करा, त्यांना 100% निवडून आणा, निवडणुकीमध्ये यांना सगळ्यांचा सुपडा साफ करा, यांचं डिपॉझिट जप्त करा, हरकत नाही. तुमचं कर्तृत्व सिद्ध करा, तुमच्याच ताकदीनं तुमचाच पाळणा हलवा. कशाला दुसऱ्याकडे बघताय? कशाला दुसऱ्याची लोक पळवताय? मग गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुम्ही हा फॉर्म्युला का अवलंबत नाही?
तुम्ही कमी जागा घेऊन निवडणूक लढणार आणि मग तुम्ही दुसऱ्याचं लोकप्रतिनिधी तुम्ही पडल्यानंतर हरल्यानंतर त्यांचे पळवणार. याच्यापेक्षा तुमची ताकद तुम्ही दाखवा आणि दुसऱ्याच्या लोकांना पळवणाऱ्याला सुद्धा जर तो फार मोठा लीडर, एक था टायगर, एक ही टायगर किंवा ज्या ज्या काही उपाध्या दिल्या जातात, मला वाटतं त्या सगळ्या बेछूट आहेत. कारण त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर, स्वकर्तृत्वावर काहीही केलेलं नाही. दुसऱ्याच्या जीवावर आपला संसार चालवणं, पक्ष चालवणं, आयडियोलॉजी त्या ठिकाणी कॉपी पेस्ट करणं, हे किती दिवस? कायद्यात हे सगळं कशा पद्धतीनं बसतं हा संशोधनाचा विषय. स्वतःच्या मनाला तरी एकदा विचारा, इथं माझं कुठं काय? दरोडे आर्थिकच नसतात, सामाजिक पण असतात, आता राजकीय सुद्धा आहे. इतकं साधं सरळ प्रश्न आहे. राजकीय दरोड्यामध्ये न्याय व्यवस्था कधी बोलणार आहे की नाही, हा मला पडलेला प्रश्न आहे. लक्षात असू द्या. धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. इतरही व्हिडिओ पाहत चला. लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी किंवा एक भारतीय नागरिक म्हणून आपण आपल्या भूमिका, बाकी सगळ्या नेत्यांचा आदर करून कायद्याचं राज्य सगळ्यांनी टिकून ठेवावं एवढीच अपेक्षा आहे. त्याला न्याय व्यवस्था सुद्धा जबाबदार आहे, असं माझं एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून मत आहे. धन्यवाद.